नवीन सिरीज असणार आहे जी की आज आपण स्टार्ट करतोय त्या सिरीजचा आजचा पहिला दिवस असणार आहे। मित्रांनो, या पहिले आपली एक सिरीज चालू आहे महाट्रान्सको टेक्निशियन आणि महावितरणसाठी एक्सपेक्टेड क्वेश्चन। ती जर तुम्ही बघितली नसेल तर ती सुद्धा बघा। ही जी सिरीज आपली स्टार्ट होते ती दुसरी सिरीज असणार आहे आणि तिचं आजचं पहिलं लेक्चर असणार आहे। तर मित्रांनो नमस्कार, मी पवन टेक्निकल यूट्यूबवाला यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा। तर मित्रांनो, जे रेळेकर सरांचं मराठीमधून आपलं इलेक्ट्रिशियनचं बुक आहे त्याला आपण रेफरन्स घेऊन या ठिकाणी त्याचे MCQs तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। तर चला MCQ नंबर 1 आपण स्टार्ट करतोय। मित्रांनो, आपल्या ज्या सिरीजचं नाव आहे बुलेटिन MCQ सिरीज असणार आहे। यामध्ये जे MCQ होणार आहे ते काय एकदम स्पीडने होणार आहे। यासाठी तुम्हाला तुमची थेरॉटिकल नॉलेज या ठिकाणी काय पाहिजे, कंप्लीट पाहिजे। तर रेळेकर सरांचं जे फर्स्ट इयरचं बुक आहे त्याचं फर्स्ट चॅप्टरचा तुम्ही अभ्यास करायचा आहे। कोणत्या पहिल्या चॅप्टरचा अभ्यास करायचा आणि नंतर हा व्हिडिओ बघायचा आहे। कारण जर तुम्ही त्या चॅप्टरचा जर अभ्यास नाही केला आणि हा व्हिडिओ बघितला तुम्हाला MCQ कळणार नाही, नंतर तुम्ही पाठ करसाल आणि तुमच्या लक्षात राहणार नाही। तर चला आपण स्टार्ट करूया। बघा, पहिला प्रश्न, क्लास F श्रेणी मधील आगीसाठी कोणत्या प्रकारच्या अग्निशामकाचा उपयोग तुम्ही कराल, म्हणजे क्लास F। क्लास F जो असतो ना मित्रांनो तो क्लास F आणि क्लास C, हे बघा इथं टीप दिलेली आहे। क्लास F आणि क्लास C हा एकच असतो। आता क्लास C मध्ये कोणते मटेरियल येतात तर मित्रांनो LPG वगैरे जे गॅस असतात ते मटेरियल येतात आणि त्यांना विझवण्यासाठी आपण काय यूज करतो तर कार्बन डायऑक्साईड जे असतं एक्सटिंग्युशर ते आपण या ठिकाणी यूज करतो। चला प्रश्न पुढचा बघूया आपण। प्रश्न नंबर 2, अपघाताच्या वेळी अपघाती व्यक्तीस ताबडतोब काय केलं पाहिजे। मित्रांनो, काय केलं पाहिजे ते असं विचारलंय। अपघातासंबंधी विचार केला पाहिजे का, म्हणजे त्याला विचारलं पाहिजे का, असं काय केलं पाहिजे का नाही, असं करायला आपल्याला त्या ठिकाणी वेळ नसतो। आराम करण्यास सांगावे का, नाही, अजिबात नाही। उपचार न करता सोडून द्यावे का, अजिबात नाही। हे मूर्खाचे लक्षणं असतात। हे काय, उपचार न करता। आणि ताबडतोब उपचार करावे, काय ताबडतोब उपचार करावे, काय ताबडतोब उपचार केले पाहिजे। चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, काय फरशीवर पडलेले तेल टिंबटिंबने साफ करावे। जर मित्रांनो फरशीवर तेल पडलेलं आहे, बघा काय पडलेलं आहे, तेल पडलेलं आहे आणि ते तुम्ही कशाने साफ करसाल, कशाने तर आपण काय करतो, कॉटन, काय करतो कॉटन। बट नाही, हे ऑप्शन चुकीचं आहे। आपण काय करायला पाहिजे, लाकडाचा भुसा, काय लाकडाचा भुसा टाकून ते तेलाचं सगळं काही साफ करायचं, काय तेलाचं सगळं काही साफ करायचं। चला प्रश्न कोणता, चौथा प्रश्न काय म्हणतोय मित्रांनो, आगी टिंबटिंबचे मिश्रण आहे। बघा आग कशाने लागते, आग लागण्यासाठी काय पाहिजे, इंधन पाहिजे, काय इंधन पाहिजे, त्यानंतर टेम्परेचर पाहिजे आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑक्सिजन पाहिजे। असे ऑप्शन कुठे आहे, इंधन, बघा इंधन आहे, उष्णता म्हणजे टेम्परेचर आहे आणि ऑक्सिजन आहे, म्हणून ऑप्शन नंबर येईज करेक्ट आन्सर। चला पाचवा प्रश्न, आर्क वेल्डिंगच्या वेळी एखाद्याने त्याच्या डोळ्याचे संरक्षण टिंबटिंब वापरून करावे। मित्रांनो बघा, सनग्लासेस वापरून करावे का, सनग्लासेस तुम्ही कुठे वापरता, बाईकवरती, काय बाईकवरती। मास्क तुम्ही डोळ्याला लावता का, नाही। आणि क्लिअर म्हणजे स्वच्छ काच म्हणजे पांढरे शुभ्र काच जर तुम्ही वापरले तुम्हाला तो उजेड त्या ठिकाणी दिसणार आहे, म्हणून कोणते वापरायचे, डार्क ग्लास, कोणते डार्क म्हणजे काळ्या कलरचे, ठीक आहे। तर हे डी ऑप्शन तुमचं करेक्ट असणार आहे। कोणता, पाचवा प्रश्नाचं डी ऑप्शन। चला सहावा प्रश्न, व्हील ग्रेडिंग ऑन मस्ट यूज म्हणजे काय मित्रांनो, जेव्हा ग्राइंडिंग करतात, काय ग्राइंडिंग करतात तेव्हा टिंबटिंब वापरावे, काय टिंबटिंब वापरावे ग्राइंडिंग करताना। तर ग्राइंडिंग हा काहीतरी वेल्डिंग वगैरे असाच काहीतरी प्रकार आहे मित्रांनो, मला पण 100% या ठिकाणी माहीत नाही, पण तेच आहे। त्या ठिकाणी सुद्धा सेफ्टी ग्लास वापरतात, काय सेफ्टी ग्लास वापरतात। प्रश्न क्रमांक 7, काय मित्रांनो आपण या ठिकाणी स्पीडने यासाठी घेतो की आपल्या सिरीजचं नाव काय, MCQ बुलेटिन सिरीज आहे। कोणती बुलेटिन सिरीज आहे आणि या ठिकाणी कमीत कमी टायमामध्ये जास्तीत जास्त अभ्यास होण्यासाठी मी ही सिरीज या ठिकाणी स्टार्ट केलेली आहे। सेल दांड्याचा हॅमर, बघा सेल म्हणजे काय, असा हॅमर असतो आपला हॅमर आणि असा दांडा लावलेला असतो, काय दांडा लावलेला असतो। तर काय मित्रांनो, हा जर ढिल्ला असला तर काय होईल, हो यूज करता काय होईल, एकदम काहीतरी तो निघून बाजूला पडेल, काय अपघात होईल। मग ऑप्शन नंबर सी काय होईल, इकडे तिकडे उडेल, अपघातास कारणीभूत ठरेल, काय अपघातास कारणीभूत ठरेल। चला पुढचा प्रश्न 8वा, खालीलपैकी कोणता घटक आग प्रज्वलित होण्यास मदत करतो, असा कोणता घटक आहे। मित्रांनो या ठिकाणी दोन प्रश्न आहे, कन्फ्युजिंग प्रश्न आहे, काय कन्फ्युजिंग प्रश्न आहे। बघा आग प्रज्वलित होण्यासाठी, काय प्रज्वलित होण्यासाठी असा कोणता घटक आहे, यामध्ये खाली नाही। बघा
खालील कोणता घटक आग प्रज्वलित होण्यास मदत करीत नाही? काय मदत करीत नाही? बघा, ऑक्सिजन मदत करतो, ऑइलमुळे बी आग लागते आणि टेम्परेचर वाढलं तर जास्त आग लागते. पण जे ड्राय पावडर आहे मित्रांनो, ड्राय पावडर आपण आग विझवण्यासाठी वापरतो. कशासाठी? आग विझवण्यासाठी वापरतो. चला प्रश्न 9वा. कितवा प्रश्न? 9वा. बघा, चला सेट करून घेतो. बघा, 9वा प्रश्न आहे आपला. करंटचा इलेक्ट्रिक शॉक वेदनादायक असतो. बघा, 3 अँपिअरचा करंट नॉर्मली लागतो मित्रांनो, त्यामध्ये काही प्रॉब्लेम होत नाही. परंतु 3 ते म्हणजे 5 ते 15 मध्ये काय होतं, करंट लागतो, आपल्याला तो जाणवतो. काय करंट लागतो तो जाणवतो, तिथे आपल्याला नॉर्मल विजा पण होतात. मग 25 मिली अँपिअरचा जर करंट आपल्या शरीरात 4 ते 5 सेकंद जर राहिला तर त्या ठिकाणी आपण बेशुद्ध होऊ शकतो. आणि नॉर्मल जर वीकनेस बॉडी असली तर त्या ठिकाणी डेथ पण होऊ शकते. पण 50 मिली अँपिअर जर आपल्याला लागला तर आपली डेथ होते. मग सर्वात वेदनादायक कोणता आहे? 50 मिली अँपिअर. कोणता? 50 मिली अँपिअर. चला 10वा प्रश्न. विद्युत उपकरणाला किंवा इन्स्टॉलेशनला लागलेली आग विझवण्यासाठी कोणत्या प्रकारचा अग्निशामक वापरतात? कोणत्या प्रकारचा अग्निशामक? कशासाठी? विद्युत उपकरणासाठी. कोणता? तर मित्रांनो, फोम वापरत नाही. फोम कुठे वापरतात? क्लास बी. कोणता? क्लास बी साठी फोम वापरतात. क्लास बी साठी. कुठे? क्लास बी साठी. आणि हे काय? गॅस कार्टेज नाही, हे पण वापरत नाही. तर हॅलॉन म्हणजेच काय? हॅलॉन इथं वापरतात. काय? हॅलॉन कार्बन क्लोराईड किंवा कार्बन टेट्राक्लोराईड हे 2 वापरतात. कुठं? इलेक्ट्रिकलची आग विझवण्यासाठी. कशाची? इलेक्ट्रिकलची आग विझवण्यासाठी. ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. चला 10वा प्रश्न झाला. 11वा प्रश्न. बुलेटिन आहे मित्रांनो, जर तुम्हाला स्पीड कमी करायचा असेल किंवा अजून जास्त करायचं असेल तर कमेंट करा, आपण त्या पद्धतीने व्हिडिओ करूया. ओके. आता विजेमुळे लागणारी आग. कशामुळे? विजेमुळे लागणारी आग असं विचारलं आहे. तर विजेमुळे कोणती? लूज कनेक्शन असेल मित्रांनो तर आग लागते आपली 100%. शॉर्ट सर्किट जर झालं तरी आग लागते आणि ओव्हरलोड झाला तरी आग लागते. मग काय? 11वेचं ऑल ऑफ अबो काय? सगळे काही बरोबर. चला 12वा प्रश्न. विद्युत उपकरणाच्या धातुयुक्त बॉडीला काय? विद्युत उपकरणाच्या धातुयुक्त बॉडीला काय केलं पाहिजे? जर तुमची विद्युत लोखंडाची जर एखादी मशीन आहे तर तिला काय केलं पाहिजे? अर्थिंग केली पाहिजे. काय? अर्थिंग केली पाहिजे. चला पुढचा प्रश्न. प्रश्न 13वा. विद्युत उपकरणांना फक्त टिंब वायरच वापरावी. बघा, या ठिकाणी काय पाहिजे मित्रांनो? आपल्याला फेज पाहिजे, न्यूट्रल पाहिजे, अर्थ पाहिजे. मग 1, 2 आणि 3. काय? 3 कोअर. किती? 3 कोअर. ऑप्शन नंबर सी. 13चं सी. चला पुढचा प्रश्न 14वा. कितवा? 14वा. हे जे एक्सटिंग्युशर या ठिकाणी दिलं आहे आपल्याला, हे एक्सटिंग्युशर जे आहे ते कोणतं एक्सटिंग्युशर आहे? तर मित्रांनो या ठिकाणी बघा तुम्हाला नॉर्मली काय दिसतंय? नॉर्मली या ठिकाणी छोटं हे दिसतंय अशा पद्धतीचं. काय? अशा पद्धतीचं हे दिसतंय. तर मित्रांनो हे जर असं मोठं असेल ना, असं मोठं जर असेल ना तर तो CO2चा एक्सटिंग्युशर राहतो. पण ते छोटं जर असेल तर तो CTCचा. कोणता? CTC म्हणजे कार्बन टेट्राक्लोराईडचा असतो. मग बघा, कार्बन टेट्राक्लोराईड या ठिकाणी दिलेलं आहे. 14. चला 15वा प्रश्न. कितवा? 15वा प्रश्न घ्या. 15वा प्रश्न घ्या. बघा, अपघाती व्यक्तीच्या छातीला इजा झालेली आहे, खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा कृत्रिम श्वास करतात? बघा, शेपर म्हणजे काय? पाठीची शेवटची जी बरगडी आहे ती चोळणे. पण याला पाठीला विजा झालेला आहे. कुठे विजा झालेला आहे? पाठीला विजा झालेला आहे. मग आपण काय करणार? बघा, अपघाती व्यक्तीच्या छातीला इजा झालेली आहे, खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा कृत्रिम श्वास देऊ नये सांगितलं. काय? देऊ नये. तर बघा जर त्याच्या पाठीलाच लागली आणि जर आपण पाठीलाच जर असं प्रॉब्लेमॅटिक काहीतरी केलं तर प्रॉब्लेम होईल. त्यामुळं त्याला नेल्सन मेथड पण चालते, त्यानंतर माउथ टू माउथ पण चालते आणि माउथ टू नोज पण चालते. फक्त काय? शेपर मेथड. कोणती? शेपर मेथड म्हणजेच काय? पाठीवरती फासोळी शेवट खालची चोळणी ती चालत नाही. म्हणून याचं काय? ऑप्शन 15व्या प्रश्नाचं ये. चला 16वा प्रश्न. आपण एकदम बुलेटिन घेतोय मित्रांनो, तुमचाही टाईम या ठिकाणी वाचला पाहिजे. बघा पुढचा प्रश्न. जर पेशंट तोंडावाटे देण्यात येणारा श्वासोच्छ्वास उपचारास प्रतिसाद देत नसेल तर काय करायचं? मित्रांनो असं जर आपल्याकडून जर होत नसेल, तो जर उठतच नसेल, तो काही प्रतिक्रियाच देत नसेल तर डायरेक्ट काय करायचं? डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट साधायचा. काय? वैद्यकीय मदत घ्यायची. लगेच वैद्यकीय मदत घ्यायची. 16चं ऑप्शन डी करेक्ट आन्सर. 1 मिनिट मित्रांनो आपल्या या ठिकाणी. चला या ठिकाणी आपलं PDF डिलीट झालं होतं. 16व्याचं काय सांगितलं मी तुम्हाला? वैद्यकीय काय करावं लागेल? मदत घ्यावी लागेल. ऑप्शन डी. काय? ऑप्शन डी. कोणाचं? 16चं. चला 17वा प्रश्न. कितवा? 17वा प्रश्न. चला 17वा प्रश्न घेऊया आपण. बघा 17व्या प्रश्नात काय सांगितलं आहे?
पैकी कोणते एक कारण आगीसाठी कारणीभूत आहे? बघा, आगीसाठी कारणीभूत असं कारण कोणतं? बघा, तर मित्रांनो फ्यूजचे चुकीचे रेटिंग, काय फ्यूजचे चुकीचे रेटिंग, लूज कनेक्शन, काय लूज कनेक्शन, लाईन आणि न्यूट्रलमधील खराब असलेले इन्सुलेशन आणि काय 3 फेज मोटरचे उलट कनेक्शन. बघा, प्रश्न वाचताना आपण चुकतोय, काय नाही म्हणून सांगितलंय, नाही. बघा, फ्यूजचे चुकीचे रेटिंगमुळे आग लागते, लूज कनेक्शनमुळे आग लागते आणि लाईन आणि न्यूट्रल जर एक झाला तरी आग लागते. बघा, आणि कशाने आग लागत नाही? 3 फेज मोटर उलट केली. बघा, 3 फेज मोटर उलट केली, ती उलट फिरण, काय फिरण? उलट फिरण. पण आग लागेल का? नाही. म्हणून आपलं करेक्ट आन्सर असणार आहे 17चं करेक्ट आन्सर ऑप्शन डी. चला 18वा प्रश्नात काय सांगितलं आहे? बघा, 18वा प्रश्न बघा. एखादी व्यक्ती लाईन वायरच्या संपर्कात आली असता तिला शॉक बसतो. शॉक बसल्यामुळे काय होतं? बघा, खाली प्रश्न. शॉक बसल्यामुळे ती व्यक्ती बाजूला फेकली जाते किंवा लाईन वायरच्या संपर्कात राहते. लाईव्ह वायरच्या संपर्कात असलेल्या व्यक्तीला सोडवण्यासाठी पहिले स्टेप म्हणजे कोणती घ्याल? काय कराल? बघा, तुम्ही सांगा, काय कराल? अशा वेळेस काय कराल? बघा, नंबर 1ला काय दिले? डॉक्टरांना ताबडतोब फोन करा. तुम्ही जर डॉक्टरांना फोन केला तो तोपर्यंत मरून जाईन, इकडे काय मरून जाईन. त्यानंतर त्याचा हात पकडला तर तुम्हाला पण करंट लागेल, काय तुम्हाला पण करंट लागेल. लाईव्ह वायरपासून बाजूला घ्यावे. बघा, त्याला काय करावे? लाईव्ह वायरपासून बाजूला घ्यावे. कुठे? बाजूला घ्यावे. हॉस्पिटलला हलवावे. आधीच कसं हॉस्पिटलला हलवसाल तुम्ही? त्याला पहिले बाजूला घ्यावं लागेल, काय बाजूला घ्यावं लागेल. 17चं उत्तर काय असणार आहे आपलं? सी. 17 सी. चला 19 नंबर. किती? 19 नंबर. काय? इंधनाच्या बघा, सर्वात प्रथम प्रश्न वाचून घ्यायचा आपण. इंधनाच्या गुणधर्माच्या आधारावर इंधनाचे 4 प्रकारात वर्गीकरण आहे. कोणते? ए, बी, सी आणि डी आहेत. आकृतीत दाखवलेल्या इंधनाच्या वर्गीकरणाचे नाव काय? बघा, इथे काय दाखवले? लाकूड दाखवले, त्यानंतर पेपर दाखवले, कपडा दाखवले. तर हे कोणत्या ग्रुपमध्ये येतं? पटकन सांगायचं, कोणत्या ग्रुपमध्ये येतं? तर ग्रुप ए. काय? ग्रुप ए. आणि याची आग कशाने विझवतात? पाणी झाली, वाळू झाली, पावडर झाली, याने याची आग आपण विझवतो. चला पुढचा प्रश्न, 20 नंबरचा प्रश्न. 40 प्रश्नपर्यंत आपण कव्हर करणार आहे मित्रांनो. 20 नंबरचा प्रश्न बघा. प्रश्न काय सांगतोय? आग विझवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहे. आग नष्ट करण्याची एक पद्धत आहे. काय? एक पद्धत आहे. कोणती? आग नष्ट करण्याची पद्धत कोणती? बघा, आगीला मिळणारे इंधन बाजूला करायचे. बरोबर, 100%. जर आपण एका ठिकाणी आग लागली आणि ते पेट्रोल आहे आणि ते पेट्रोल जर बाजूला केलं तर ती आग जी वाढणार आहे ती कमी होणार आहे. काय? ती कमी होणार आहे. म्हणून 20 नंबरचं काय ऑप्शन? ए. बाकीचे वाचायचं कामच नाही. काय? ए नंबर. चला पुढचा प्रश्न 21 नंबर. 21 नंबर घ्या. 21 नंबर. काय? विद्युत उपकरणासाठी कोणत्या प्रकारचा अग्निशामक वापरू नये? विद्युत मित्रांनो बघा, पाण्याचा वापरायचा नाही. पाण्याने काय होतं? जास्त आग लागते. आणि जो फोम असतो, फोममध्ये काय असतं? पाणी असतं आणि फोम असतो. पाणी आणि फोम असतो. त्यामुळे हे वापरायचं का? मग अजिबात नाही. कार्बन टेट्राक्लोराईड वापरायचं, CO2 वापरायचं, ड्राय पावडर पण वापरायचं, पण हे वापरायचं नाही. मग याचं आपलं उत्तर काय असणार? 21चं ऑप्शन नंबर ए इज अ करेक्ट आन्सर. चला पुढचा प्रश्न. आपली बुलेटिन सिरीज अशीच रोज चालू ठेवण्यासाठी भरपूर रिस्पॉन्स द्या आणि आपली पहिली पण सिरीज बघा, त्यामध्ये कन्सेप्ट सांगितलेले आहे. काय? कन्सेप्ट. जसे या ठिकाणी मी स्पीडने घेतोय तसं त्या ठिकाणी नाही आहे. आणि अर्ध्या तासाचे सेशन त्या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहे. चला 22 नंबर. आगीच्या वर्गीकरणामध्ये पाणी वापरू नये. टिंब आगीच्या उपकरणामध्ये पाणी वापरू नये. बघा 22 नंबर काय सांगतो? 22 नंबर बघा, या ठिकाणी आपल्याला थोडा फिरून प्रश्न विचारला आहे. वॉटर शुड नॉट बी यूज. पाणी कुठे यूज करायचं नाही. क्लास एमध्ये चालतं, बीमध्ये चालतं, सीमध्ये चालतं, पण आगीमध्ये चालतं का? इथे कशात काय येतं? इलेक्ट्रिकलची लागलेली आग, इलेक्ट्रिकल इक्विपमेंट लागलेली आग डीमध्ये येतं आणि त्याला पाणी चालत नाही. म्हणून आपला ऑप्शन असणार आहे डी. काय? 22चं डी. चला पुढचा 23 नंबरचा प्रश्न. एखादी व्यक्ती लाईव्ह वायरच्या संपर्कात असेल तर तिला वाचवण्यासाठी कोणती क्रिया पहिल्यांदा करावी? लाईव्ह वायरच्या संपर्कात आहे. समजा तुम्हाला आग लागली. काय? तुम्हाला आग लागली. डॉक्टरांना ताबडतोब फोन करायचा का? काय? डॉक्टरांना ताबडतोब फोन करायचा नाही करायचा. त्याच्या हाताला पकडून हे करायचं का? ह्या पहिले पण आपला प्रश्न झाला, नाही करायचा. लाईव्ह वायरपासून वेगळे करायचे. त्याला काय करायचं? लाईव्ह वायरपासून वेगळी करायची. या पहिले पण प्रश्न झाला मित्रांनो आपला. चला 24 नंबर. 24 नंबर काय सांगतोय? खालीलपैकी कोणत्या अग्निशामक लाईव्ह इलेक्ट्रिकल आगीसाठी योग्य आहे? काय? खालील कोणता अग्निशामक? लाईनसाठी. कशासाठी? लाईनसाठी. तर कोणता सांगितला तुम्हाला? CTC.
काय CTC सांगितला, हॅलोन सांगितला, काय हॅलोन सांगितला. चला पुढचा प्रश्न 25 नंबर. जेव्हा अपघाती व्यक्तीचे तोंड उघडत नसेल अशा वेळी कोणत्या उपचार पद्धती वापराव्या. काय उपचार पद्धती कोणत्या वापराव्या. नेल्सन अजिबात नाही, नेल्सन वापरायची नाही मित्रांनो. शेपर त्याच्या पाठीची बरगडी चोळायची का नाही, असं नाही करायचं. माउथ टू माउथ काय एकच मिनटं, माउथ टू माउथ करायची का माउथ टू नोज करायची सांगा. या दोनमध्ये कन्फ्युजन असतं आपल्याला. आता तोंडच उघडत नाही आहे, काय तोंडच उघडत नाही, मग तोंड कसं करसाल तुम्ही. नाही माउथ टू नोज, काय माउथ टू नोज. एकच मिनटं, माउथ टू नोज ऑप्शन डी. कशाचं 25चं ऑप्शन डी. कन्सेप्ट करायला तुम्हाला याच्या मागची तोंडच उघडत नाही, मग माउथ टू माउथ कसं करणार. माउथ टू नोज, काय माउथ टू नोज. पुढचा काय सांगितलं आहे मित्रांनो, आकृतीत दाखवलेली क्लास डी साठी सर्वात योग्य अग्निशामक कोणता. बघा कशाला लागलेली आहे क्लास डी. क्लास डी म्हणजे कशाची आग असते मित्रांनो, ही आपल्या इलेक्ट्रिकलला, काय इलेक्ट्रिकल इक्विपमेंटला, आणि त्यासाठी सर्वात बेस्ट कोणता असतो CTC. CTC म्हणजे काय कार्बन टेट्रा क्लोराईड. चला ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. चला पुढचा प्रश्न घेऊया मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे 27 नंबर. काय सांगतो बघा, कोणत्या प्रकारच्या आगीसाठी फोम आणि पावडर अग्निशामक वापरू शकतो. कोणत्यासाठी वापरू शकतो सांगा. काय सांगितलंय फोम. बघा तुम्हाला सांगितलं, मी पहिलेच सांगितलं होतं फोम कुठे वापरतात बी साठी. कोणता ग्रुप बी साठी, ज्या मध्ये काय येतं द्रव पदार्थांना म्हणजे पेट्रोल डिझेलला लागलेली आग, त्यामध्ये आपण फोमचा वापर करू शकतो. फोम आणि पावडरचा, ते क्लास बी. कोणता क्लास बी. चला 27चं कळलं. 28 नंबर घेऊया. 28 नंबरमध्ये तुम्हाला एक चित्र दिलेलं आहे. आकृतीत दाखवलेल्या आगीच्या इंधनाचा वर्ग कोणता. बघा LPG गॅसला लागलेली आग आहे, आणि LPG गॅस कोणत्या ग्रुपमध्ये येतो. सी ग्रुप. काय सी ग्रुपमध्ये येतो. 28 नंबरचं ऑप्शन काय ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. चला 29 नंबर. आग विझवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. सुलभपणे आग विझवायची पद्धत कोणती, असं यांनी आपल्याला विचारलं आहे. बघा आगीचे इंधन बाजूला करणे नंबर 1 दिलंय. नंतर आगीवर पाणी होत नाही, आणि नंतर दिलंय आगीस मिळणारा ऑक्सिजन. बघा काय आगीस मिळणारा ऑक्सिजन हे पर्याय आपल्याला पहिल्या प्रश्नात दिलं होतं का नाही. तिथं फक्त इंधन बाजूला करणे दिलं होतं, पण यापेक्षाही आधी काय ऑक्सिजन वेगळा करायचा. 29 ऑप्शन काय सी. काय करायचं ऑक्सिजन जर वेगळा केला, आगीला जर ऑक्सिजन भेटला नाही तर काय होतं, आग नष्ट होते, आग संपते त्या ठिकाणी. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न 30 नंबरचा. एका सर्किटच्या ग्राउंड आणि लाईव्ह वायरच्या संपर्कात एक व्यक्ती आली आहे. याचा पहिला परिणाम म्हणजे याचा परिणाम काय होईल. याचा परिणाम काय होईल सांगायचं, पटापटा सांगायचं. काय होईल. फ्यूज जाईल का मित्रांनो. 30 नंबर. फ्यूज जाईल का. फ्यूज कसा जाईल तिथे. फ्यूज नाही जाणार. ट्रिप द सर्किट ब्रेकर ट्रिप होईल का नाही होणार. सर्किट ब्रेकर ट्रिप होत नाही तिथे. तर ELCB लागली तर ट्रिप होईल. ELCB नाही आहे तिथं. काय ELCB आहे म्हणून असं आपल्याला सांगितलेलं नाही. अर्थ फॉल्ट करंट होईल. काय बघा काय होईल. असा वायर आहे आणि असा हा कोण आहे माणूस एक, आणि याचा हात इथे लागला तर काय होईल. अर्थ होईल ना. काय होईल अर्थ फॉल्ट होईल. काय होईल की अर्थ फॉल्ट करंट फ्लो. काय अर्थमधून करंट फ्लो होईल ना. अर्थमधून करंट जाईल ना. पाथ कोणता तयार होईल या माणसाचा पाथ तयार होऊन इथून करंट जाईल. अशा पद्धतीचं 30 नंबरचं उत्तर काय मग आपलं सी. काय सी. चला पुढचा प्रश्न 31 नंबर. जर अपघाती व्यक्तीच्या छातीला किंवा पोटाला इजा भाजली आहे, काय भाजलाय छाती किंवा पोट भाजलाय, तर त्या व्यक्तीला कोणत्या कृत्रिम उपचार पद्धती योग्य आहे. बघा कोणती पद्धत तुम्ही वापरणार या ठिकाणी. बघा नेल्सन वापरू शकत नाही मित्रांनो, शेपरे वापरू शकत नाही, आणि ही तर पद्धतच नाही आहे. हॅलोजन काय ही पद्धतच नाही. मग माउथ टू माउथ दिले. एक माउथ टू नोज जरी असती तरी चालली असती, माउथ टू माउथ दिलेली. मग हे इज अ करेक्ट आन्सर. काय हे इज अ करेक्ट आन्सर. ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. 31चं काय मग बी. काय बी. चला पुढचा प्रश्न घेऊया मित्रांनो. 32 नंबर. असे आपले एकदम फास्टली MCQ या ठिकाणी कव्हर झाले पाहिजे, तरच तुम्ही या ठिकाणी तुमचा टाईम वाचून या ठिकाणी जास्तीत जास्त स्टडी करू शकता. बघा खालीलपैकी कोणते एक प्रतिबंधात्मक घटक नाही. प्रतिबंधात्मक म्हणजे काय हे साईन आहे मित्रांनो. काय एक साईन आहे, तर यापैकी कोणतं ते नाही असं सांगितलं. बघा यामध्ये काय येतं मित्रांनो. आपण काय म्हणतो प्रोहिबिलेशन. काय प्रोहिबिलेशन म्हणजे प्रतिबंधात्मक. या ठिकाणी काय येतं असं गोल येतं, एक अशी रेष येते, आणि हे सगळं लाल असतं. काय लाल असतं, आणि यामध्ये जे आत चित्र असतं मित्रांनो ते काळं असतं. काय काळं असतं. मग या ठिकाणी सिगारेट देतो मी. काय सिगारेट येतो.
हे काय असतं, काळं असतं. अशा पद्धतीचं ते साईन या ठिकाणी असतं. तर विचारलं यापैकी कोणतं नाही. धूम्रपान आणि उघडी ज्योत, बरोबर आहे. काय हे आहे, काय हे आहे, काय हे आहे, आपल्याला नाही विचारलं. काय पाण्याने आग विझू नये, हे करू नका असं हे सांगतं. काय हे चिन्ह सांगतं, हे करू नका. मग आपल्याला काय करायचं, धूम्रपान करायचं नाही, पाण्याने आग विझवायची नाही, हे इथं सांगितलं आहे. पादचाऱ्यांना ओलांडण्यास मनाई आहे. काय पादचाऱ्यास ओलांडण्यास मनाई आहे, बरोबर आहे. इथं काय सांगेल, हे करू नका, हे करू नका असं सांगितलं आहे. आणि डोळ्यावर संरक्षण साधन वापरा. मित्रांनो हे कशाचं हे बघा, मॅन्डेटरी साईन आहे. काय मॅन्डेटरी, काय मॅन्डेटरी, ज्या ठिकाणी गोल असतो, निळ्या कलरचा गोल असतो आणि त्या ठिकाणी काय दिलेलं असतं, त्यावरती पांढरी डायग्राम असते. मग हे काय मॅन्डेटरीचं आहे. कोणतं मॅन्डेटरी. मग आपल्याला नाही सांगितलं म्हणून आपलं करेक्ट आन्सर काय असणार आहे, ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर इन क्वेश्चन नंबर 32. काय 32. चला 33 नंबरमध्ये काय विचारलं मित्रांनो, या ठिकाणी मॅन्डेटरी साईन. काय खालीलपैकी कोणते एक आज्ञात्मक घटक नाही, म्हणजेच मॅन्डेटरी साईन नाही आहे. खालीलपैकी कोणतं मॅन्डेटरी, मी सांगितलं तुम्हाला, निळ्या कलरचा गोल राहील, त्यामध्ये डायग्राम राहील, म्हणजेच एक बघा तुम्हाला हात हे हँडी ग्लब्ज राहील. काय ग्लब्ज, काय म्हणतात त्याला, ग्लब्ज म्हणतात इंग्लिशमध्ये. बघा पायात संरक्षण साधन वापरा, बघा हातात ग्लब्ज वापरा, पायात ते वापरा, पायात हे वापरा, हे बरोबर आहे. 33मध्ये ए येतं. काय ए येतं, 33 नंबरचा प्रश्न. काय 33 नंबर येतो. पण पादचाऱ्यांना ओलांडण्यास मनाई, हे कुठे सांगितलं, मी इथे सांगितलं ना तुम्हाला. कशामध्ये, प्रोहिबिलिटी. काय प्रोहिबिलिटीमध्ये ऑप्शन येतं. मग इथे येईल का, मग येणार नाही असं विचारलं. मग हे काय असणार आपलं करेक्ट आन्सर. काय करेक्ट 33 नंबर. जर चॅप्टर वाचला नसेल तर पहिले चॅप्टर वाचा आणि नंतर काय बघा, व्हिडिओ बघा ना, तसं तुम्हाला कळणार नाही. चला 34 नंबर. खालीलपैकी कोणते चिन्ह धोका 415 हे दाखवते. बघा धोका, काय धोका दाखवते असं कोणतं चिन्ह आहे, धोका दाखवते. बघा म्हणजे प्रोहिबिलेशनमध्ये काय सांगितलं तुम्हाला, हे करू नका. मॅन्डेटरीमध्ये काय, आपल्या स्वतःच्या सेफ्टीसाठी हे वापरा, ग्लव्ज वापरा, काय वापरा, तुमचे शूज वगैरे वापरा. बघा पण वॉर्निंग, बघा धोक्या तुम्हाला तुमच्या ट्रान्सफॉर्मरवरती खाली प्लेट राहते, खतरा धोका. काय खतरा धोका असं असतं, खतरा धोका असं असतं, आहे की नाही, असं असतं, अशा हड्ड्या लावलेल्या असतात त्याला, असं असतं. मग ते वॉर्निंग साईन असतं. काय असतं 34 नंबर, काय वॉर्निंग साईन असतं, वॉर्निंग साईन. ओके चला पुढचा प्रश्न 35 नंबरचा प्रश्न. धूम्रपान मनाई आहे हे कुठे आहे मित्रांनो, तुम्हाला सांगितलं प्रोहिबिलेशन. काय प्रोहिबिलेशन, कोणतं प्रोहिबिलेशन तुम्हाला वरती सांगितलं. बघा इथे सांगितलं मी, कुठे, इथे ह्या प्रश्नामध्ये. हा बघा प्रतिबंधात्मकमध्ये सांगितलं तुम्हाला. काय सांगितलं बघा, धूम्रपान मनाई आहे. काय धूम्रपान मनाई आहे. आणि त्यासाठी काय असतं मित्रांनो, चिन्ह कसं असतो, एक गोल असतो. काय असतो, एक गोल असतो, त्याला रेष असते, गोल असतो त्याला रेष असते, गोल असतो त्याला रेष असते. मग इथे विचारलं तेच कसं असतं म्हणून, सर्कल असतो. काय असतो, सर्कल असतो. चला पुढचा 36 नंबर घेऊया. पांढऱ्या पृष्ठभागावर लाल किनारपट्टी आणि छेदरेषा. पांढरा पृष्ठभाग आहे. काय पांढरा पृष्ठभाग आहे, पांढऱ्या पृष्ठभागावर लाल किनारपट्टी आणि छेदरेषा असं कुठे असतं बघा. रेड बॉर्डर अँड क्रॉस बार. काय ऑप्शन ए बी दिलं आहे आपल्याला. 36 नंबर प्रश्न बघा, 36 नंबर बघा. रेड बॉर्डर अँड क्रॉस बार आणि ब्लॅक सिम्बॉल. आतमध्ये काय असतं मित्रांनो, तुम्हाला सांगितलं आतमध्ये ब्लॅक सिम्बॉल असतो आणि रेड बॉर्डर असते आणि हा रेड सर्कल असतो. मग 36 ए इज अ करेक्ट आन्सर. काय ए इज अ करेक्ट आन्सर. बघा 37, 40 ते 42 काहीतरी प्रश्न आहे मित्रांनो. आकृतीत दाखवलेलं बघा, हे काय पेट्रोलचा टँक आहे. काय पेट्रोलचा टँक आहे आणि पेट्रोल कोणत्या ग्रुपमध्ये येतं, बी. कोणता, बी. चला बी इज अ करेक्ट आन्सर. चला 38 नंबर. बघा कोणता अग्निशामक लाईव्ह इलेक्ट्रिकलसाठी वापरतात. किती वेळेस सांगू मित्रांनो तुम्हाला, तेच हॅलॉन आणि बघा हॅलॉन आणि CTC आणि CTC. काय CTC कार्बन टेट्रा क्लोराईड. चला पुढचा 39 नंबर. अपघाती व्यक्तीचे तोंड घट्टबंद असलेल्या व्यक्तीला कोणत्या पद्धतीची कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा, कोणत्या श्वासोच्छवास द्यावा. तर काय असेल मित्रांनो 39 नंबर सांगा मला. 39 शेपर असेल का, शेपर नाही. माउथ टू माउथ पण इथे दिलेले नाही आहे आणि या ठिकाणी हॅलोजन नाहीच आहे मित्रांनो. मग काय नेल्सन मेथड. कोणती, नेल्सन मेथड. मित्रांनो मला ह्या क्वेश्चनमध्ये डाऊट आहे बघा, मी तुम्हाला काय करतो नंतर परत या ठिकाणी सांगतो. पण या ठिकाणी काय केलेलं आहे, सी ऑप्शन दिलेलं आहे. याला काय करा, लिहून घ्या एका ठिकाणी बाजूला, आपण याला नंतर चेक करू. चला पुढचा प्रश्न. इलेक्ट्रिकल शॉकसाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. काय इलेक्ट्रिकल शॉकसाठी अनेक घटक कारणीभूत आहे. बघा इलेक्ट्रिकल शॉकच्या तीव्रतेसाठी महत्त्वाचे कारण काय,
तीव्रता कशाची इलेक्ट्रिकल बघा शॉकची डेफिनेशन असते की करंट किती पास होतो करंटची किंमत काय करंटची किंमत आणि तो किती वेळेसाठी पास होतोय की काय किती वेळेसाठी पास होतो असं म्हणजे काय ह्या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे काय होतं शॉक होतो काय होतो शॉक चला आपण आता ऑप्शन बघूया द मॅग्नेट्यूड बघा मराठीत सांगतो जास्त व्होल्टेज असलं तेव्हा काय होतं तीव्रता करंटची किंमत आणि संपर्काचा वेळ काय करंटची किंमत आणि संपर्काचा वेळ शॉक काय सांगितलं मी तुम्हाला करंटची किंमत आणि संपर्काचा वेळ चला पुढचा प्रश्न 41 काय सांगतोय बघा इथे सुद्धा डायग्राम दिलेली आहे डायग्राम कशाची आहे गॅस सिलेंडर आहे मित्रांनो तुमच्या किचनमधलं आणि त्याचा ग्रुप विचारला आहे तुम्हाला 3 वेळेस सांगितलं आहे गॅस सिलेंडर LPGसाठी कोणता ग्रुप आहे सी काय ग्रुप सी काय ग्रुप सी 41 बघा 41 ग्रुप सी ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर काय ऑप्शन बी चला पुढचा प्रश्न पुढचा आहे 42 नंबर काय सांगतो टिंबटिंब करून विद्युत साधने आणि वायरिंग यांचे संरक्षण केल्याची खात्री केली जाते काय प्रश्न काय बघा प्रश्न काय करून खात्री केली जाते बघा अर्थिंग करून केली जाते ना अर्थिंग करून केली जाते इन्सुलेशन करून इन्सुलेशन करून पण केली जाते कशाची विद्युत साधने बघा एकच मिनिट प्रॉब्लेम चला आपलं PDF स्क्रोल झालं होतं थोडं चला पुढचा बघा काय टिंबटिंब करून विद्युत साधने आणि वायरिंग यांचे संरक्षण केले जाते मित्रांनो संरक्षण आपण अर्थिंग करून करतो इन्सुलेशन करून करतो त्यानंतर काय फ्यूज लावतो प्रोव्हाइड काय करतो फ्यूज करतो ना सर्किटमध्ये फ्यूज लावतो ते करून मग ऑल ऑफ दी अबो काय ऑल ऑफ दी अबो इज अ करेक्ट आन्सर 42चं डी ऑप्शन बरोबर आहे 43 नंबर ते काय सांगतो कोणत्या प्रकारचे सुरक्षा चिन्ह दाखवते की हे केलेच पाहिजे काय हे केलेच पाहिजे या ठिकाणी मी करेक्ट केलेले बघा मॅन्डेटरी साईन काय निळं चिन्ह असतं काय असतं निळा गोल असतो आणि त्यावरती दिलेलं असतं काय हँड ग्लव्स वापरा शूज वापरा हे वापरलंच पाहिजे तुम्ही असं सांगतं मॅन्डेटरी साईन कोणतं मॅन्डेटरी साईन चला पुढचा प्रश्न 44 काय सांगते लिक्विफाईड गॅसेसमुळे लागलेली आग विझवण्यासाठी कोणत्या श्रेणीचे अग्निशामक वापरले जाते गॅस क्या बोला आहे गॅस तर गॅससाठी कोणता ग्रुप आहे मित्रांनो गॅससाठी काय मित्रांनो काय चालतं गॅससाठी CO2 चालतो काय CO2 चालतो त्यानंतर ड्राय पावडरसुद्धा चालते फोम आहे का मित्रांनो नाही CTC इलेक्ट्रिकलसाठी वापरतो आपण काय इलेक्ट्रिकलसाठी आणि हेलॉन इलेक्ट्रिकलसाठी पण इथे कोणतं गॅससाठी लागलेली आग आहे LPGला लागलेली आग आहे तिथे काय ड्राय पावडर चालते मग सी इज अ करेक्ट ऑप्शन काय सी इज अ करेक्ट ऑप्शन 3-4 क्वेश्चन राहिले मित्रांनो ओके चला 45 नंबर खालील सुरक्षा चिन्हाच्या उदाहरणामधील आज्ञात्मक म्हणजेच मॅन्डेटरी काय चिन्ह कोणते मॅन्डेटरी चिन्ह कोणते असं विचारलेलं आहे मॅन्डेटरी कोणते बघा रिस्क काय इलेक्ट्रिकल शॉकचा धोका कुठे सांगेल मित्रांनो तुम्हाला कुठे सांगेल वॉर्निंग देईल की इथे काय इलेक्ट्रिकल शॉक लागणार आहे बघा हे येतं का इलेक्ट्रिकल शॉक हे काय सांगतं मित्रांनो वॉर्निंग देतं मग मॅन्डेटरीमध्ये हे येईल का नाही मॅन्डेटरीमध्ये काय येतो तुम्ही हे केलंच पाहिजे हे तुमच्या संरक्षणासाठी आहे मग डोक्याच्या संरक्षणासाठी साधने बरोबर काय डोक्याच्या संरक्षणासाठी हेल्मेट वापरलंच पाहिजे तुम्ही काय हेल्मेट वापरलंच गंज लागण्याचा धोका हे येईल का इथं गंज लागण्याचा धोका कशात येईल मित्रांनो गंज लागण्याचा धोका कशात येईल बघा ते पण वॉर्निंगमध्ये येतं काय गंज लागण्याचा धोका हे पण वॉर्निंगमध्ये येतं आणि नंतर धूम्रपान तुम्हाला पहिलेच सांगितलं मी प्रतिबंधात्मक प्रोहिबिलेशनमध्ये येतं मग ऑप्शन कोणतं बरोबर असणार आहे आपलं बी इज अ करेक्ट आन्सर चला पुढचा प्रश्न आहे आपला 46 नंबर 46 प्रश्न काय सांगतो कोणत्या प्रकारच्या अग्निशामकाचा उपयोग विद्युत बेस आगीसाठी कोणता विद्युत बेससाठी मित्रांनो तुम्हाला सांगितलं मी कोणता वापरू नये म्हणून सांगितले काय वापरू नये तर फोम वापरू नये चला पुढचा 47 नंबर काय सांगतोय बघा पीडित व्यक्तीचा खूप रक्तस्राव होतोय मग तुम्ही काय करसाल जखमेवर घट्ट दाबून धरा कवरक दाबून धरसाल तुम्ही दाबून धरता येणार आहे का तेवढं नाही धरता येणार पीडित व्यक्तीला थेट संपर्क करू नये अजिबात नाही असं करायचं नाही स्वच्छ पॅड बँडेज म्हणजे एखादं काय करायचं बँडेज वगैरे काय करायचं घट्ट त्या ठिकाणी लावायचं आहे सी ऑप्शन इज अ करेक्ट इन 47 नंबर क्वेश्चन चला 48 नंबर आणि शेवटचा प्रश्न
प्रश्न काय सांगितलंय, मानवाच्या शरीराचा इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स टिंबटिंबच्या दरम्यान असतो. बघा मानवाच्या शरीराचा रेजिस्टन्स असतो 1000 ओहम. काय 1000 ओहम असतो, म्हणून आपलं डी ऑप्शन बरोबर असणार आहे. अशा पद्धतीची सिरीज आपली या ठिकाणी रोज चालणार आहे. जर तुमचा या ठिकाणी रिस्पॉन्स मिळाला तर, जर या ठिकाणी स्पीड वाढवायचा असेल तरी सांगा, स्पीड कमी करायचा असेल तरी सांगा. मित्रांनो या ठिकाणी जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा. कारण असा सिरीज पॅटर्न या ठिकाणी कुठेच अवेलेबल नाही, तो की टेक्निकल यूट्यूबवाला या चॅनलवरती अवेलेबल आहे. आणि आपलं टेलिग्रामवरती टेक्निकल यूट्यूबवाला हे काय झालेलं आहे, एक चॅनल चालू झालेलं आहे. आणि त्या चॅनलवरती काय आहे मित्रांनो, क्वाईज चालू आहे, ते सिरीज चालू आहे, सगळं काही फ्रीमध्ये चालू आहे. आणि चॅनलचं नाव काय, टेक्निकल यूट्यूबवाला. डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे, त्या ठिकाणाहून तुम्ही चॅनल जॉईन करू शकता. मित्रांनो या ठिकाणी या व्हिडिओला पूर्णविराम देऊया आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. थँक्यू सो